तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर हा तुम्ही पाहू शकता जी-आर. हा जी-आर आहे लेक लाडकी या योजनेसंदर्भातला. तर या योजनेतील जे लाभार्थी आहेत आणि ज्यांनी या योजनेची प्रसिद्धी जाहिरात केलेली आहे, त्यांची देखील देयके आणि लाभार्थ्यांना देखील लाभ देण्याकरिता या योजनेचा अर्थसंकल्पित केलेला निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत हा जी-आर आहे. तर चला मग आता आपण पाहूया या जी-आरमधील माहिती. तर इथे तुम्ही पाहू शकता या जी-आरचा हा विषय आहे. त्याच्यानंतर ही जी-आरची ही दिनांक तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर डायरेक्ट येथे तुम्ही पाहू शकता वाचा आणि डायरेक्ट शासन निर्णय जो आहे तो यांनी दिलेला आहे. तर सुरुवातीचा जो पॅराग्राफ आहे या पॅराग्राफमध्ये 3 ओळी ज्या आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती आहे, की राज्यात ही योजना जी आहे ती 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचनंतर 2 नंबरचा मुद्दा अशा काही प्रकारे आहे. त्या अनुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये या योजनेची जाहिरात प्रसिद्धी करण्याकरिता माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबवण्यास संदर्भीन क्रमांक 2 व 3 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जाहिरात प्रसिद्धीची कार्यवाही करण्यात आल्यानंतर संबंधितांची देयके अदा करण्यास मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यास प्रस्ताव आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांच्याकडे संदर्भीन क्रमांक 4 येथील पत्रान्वये प्राप्त झालेला आहे. म्हणजेच जे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आहे त्यांच्यामार्फत या योजनेची जी प्रसिद्धी आणि जाहिरात झालेली आहे त्यांना देखील त्यांचे देयके देण्याबाबतीत हा निधी आहे. आणि त्याच्याच नंतर तुम्ही पाहू शकता लेक लाडकी या योजनेच्या जाहिरात प्रसिद्धीची देयके अदा करण्याकरिता व तसेच सदर योजनेमधील लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता म्हणजे या 2 वळीत तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा शासन निर्णय आहे, की लेक लाडकी ही जी योजना आहे, या योजनेची ज्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली त्यांची देखील देयके अदा करण्यात येणार आहेत आणि तसेच सदर योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना देखील त्यांचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. आणि सन 2024-25 या आर्थिक वर्षात पुढील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष, उपलेखाशीर्ष उद्दिष्टांमध्ये याविषयीची माहिती नमूद केलेली आहे. विद्यमान तरतूद रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार जे आहे ते यासाठी निधी जो आहे तो रुपये 7,50,00,000 इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आणि अशा काही प्रकारे जे लाभार्थी आहेत आणि जे प्रसिद्ध करणारे प्रसिद्धीकी आहेत त्यांची देयके लवकरात लवकर जे आहेत ते अदा करण्यात येणार आहेत आणि त्यांच्यासाठी देखील निधी 7,50,00,000 इतका उपलब्ध झालेला आहे. अशा प्रकारची माहिती आपण या जी-आर मार्फत जी आहे ती पाहिलेली आहे. तर अशाच नवनवीन माहितींच्या जी-आरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.